नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील अकृषी विद्यापीठामधील प्राध्यापकांची 4,435 पदे भरण्याचा प्रस्ताव सादर या जाहिराती संदर्भात किंवा या माहिती संदर्भात चर्चा करणार आहोत. त्याबरोबरच आपण MPSC अंतर्गत जाहिरात क्रमांक 113, 114, 115, 112 आपल्याला सर्वांना माहिती जाहिरात क्रमांक 112 आणि 113 यांची मुलाखत होणार आहे. पण 114 आणि 115 यांची परीक्षा होणार आहे MPSC मार्फत, जिथं एकही रुपया न देता ती भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. आता जी आपण चर्चा करणार आहोत, राज्यातील कृषी विद्यापीठामधील प्राध्यापकांच्या 4,435 पदभरतीच्या प्रस्तावासंदर्भात आपल्या सर्वांना माहिती 2012 पासून भरती प्रक्रिया सातत्यानं रखडलेली आहे. पण आपलं चांगलं नशीब म्हणता येईल की जे आता नवीन शैक्षणिक धोरण 2020 याची काटेकोर पद्धतीनं अंमलबजावणी करण्याच्या हेतूनं कुठंतरी भरती प्रक्रियेला खाजगी विद्यापीठे असतील, त्यानंतर शासकीय महाविद्यालय किंवा विद्यापीठ स्तरावर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. तर आपल्या सर्वांना माहिती कालचीच एक दुर्दैवी घटना, बीड जिल्ह्यातील एका शेतकऱ्याची शिक्षकाची आत्महत्या, त्यानंतर अनेक अशा समस्या आहेत. अनेक प्राध्यापक बंधू आणि भगिनी वेगवेगळ्या जात असतील किंवा त्यानंतर तासिका बेसवर होणारी पिळवणूक असेल, अशा वेगवेगळ्या संघर्षांना सामोरे जात असतात. त्यातून अनेक प्राध्यापकांनी यापूर्वी किंवा शिक्षकांनी देखील वेगवेगळ्या पर्याय निवडलेले आहेत आणि काही जणांनी आपलं जीवन देखील उद्ध्वस्त केलेलं आहे. त्यामुळं जीवन म्हणजे फक्त नोकरी एवढंच न विचार करता आपण आपल्या शिक्षणाच्या माध्यमातून, कौशल्याच्या माध्यमातून आपण स्वतःचं अस्तित्व सिद्ध करू शकतो. त्यासाठी सातत्य, चिकाटी या माध्यमातून तुम्ही स्वतः स्वावलंबी बनू शकता. तरी देखील आपण बघूयात प्राध्यापक भरती संदर्भातील. तर राज्यातील कृषी विद्यापीठामधील प्राध्यापकांची भरती संदर्भात राज्यातील शिक्षकीय पदापैकी 80% पदे भरण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानुसार अध्यापकाची पदांच्या भरतीबाबत राज्यपाल यांची मान्यता घेऊन चालू वर्षी म्हणजे 2025मध्येच 28 फेब्रुवारी रोजी आदेश निर्गमित केलेले आहेत. तसेच राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील अध्यापकांची 4,435 पदं भरण्यास मान्यता देण्याचा फेरप्रस्ताव वित्त विभागास सादर करण्यात येत आहे, अशी माहिती राज्याचे उच्च व शिक्षण तंत्रमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधिमंडळात दिली. राज्यातील सार्वजनिक विद्यापीठे आणि अनुदानित महाविद्यालये तसेच अकृषी विद्यापीठामधील प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि इतर कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदाबाबत विचारण्यात आलेल्या तारांकित प्रश्नाबाबत उत्तर देत असताना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, राज्यातील सार्वजनिक विद्यापीठे आणि अनुदानित महाविद्यालये येथील शिक्षकोत्तर पदे ही सेवानिवृत्ती, राजीनामा, मृत्यू इत्यादी कारणामुळे रिक्त आहेत. ही बाब खरी आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अंमलबजावणीवर आधारित उच्च शिक्षण संस्थांचे मूल्यमापन करण्यासाठी प्रणाली विकसित करण्याचा निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगानं UGCनं घेण्यात आलेला आहे. तर शैक्षणिक संस्थेने किमान 75% अध्यापकांची नियमित कायमस्वरूपी नियुक्ती करणे हा त्यापैकी एक मापदंड आहे आणि 75% कमीत कमी कायमस्वरूपी करण्याच्या उद्देशानं एवढी पदभरती 2025मध्ये होणं अपेक्षित आहे. त्या संदर्भात सूचना विद्यापीठ अनुदान आयोगाने प्रसिद्धही केली असून संबंधितांकडून सूचना प्रतिक्रिया मागवल्या आहेत. राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील अध्यापकांची 4,435 पदे भरण्यास मान्यता देण्याचा प्रस्ताव वित्त विभागास सादर करण्यात आला होता. या प्रस्तावावर वित्त विभागाच्या मुद्द्यांची माहिती नमूद करून फेरप्रस्ताव वित्त विभागास सादर केला जाणार आहे. निवड प्रक्रिया, आता हे झालं भरती प्रक्रियेसंदर्भात. तर आपल्या सर्वांना माहिती MPSC मार्फत देखील 214 पदांची भरती जाहिरात क्रमांक 114मध्ये आहे. तर 87 पदांची भरती उच्च शिक्षण म्हणजेच आपण 11वी-12वीसाठीचं गव्हर्नमेंट कॉलेजच्या जागांसाठी होत आहे. तर त्याचा अभ्यासक्रम लवकरात लवकर येणार आहे. तर ही जी 4,400 पदांची जी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे त्याची निवड प्रक्रिया कशी असेल, माझं मत होतं की सर्वांचंच मत आहे की MPSC मार्फत तुम्ही जसं आता राज्यसेवेमार्फत वेगवेगळ्या पदांची भरती करता त्या पद्धतीचे एकदाच कॉमन परीक्षा घ्या. त्यानुसार एकच परीक्षा क्वेश्चन पेपर काढा
आणि त्यातून जे विषयवाईज तुम्हाला जे विद्यार्थी हवेत त्यानुसार तुम्ही निवड प्रक्रिया त्यांची राबवू शकता. पण ही भरती प्रक्रिया, ही निवड प्रक्रिया थोड्या वेगळ्या पद्धतीनं त्यांनी दावा केलेला आहे पारदर्शक, पण अनेक यामध्ये व्यक्तिनिष्ठता येते. त्यानंतर पारदर्शकतेला कुठेतरी फाटा देण्याचा प्रयत्न केला जातो. तर त्यापुढे देखील त्यांनी शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी माहिती दिलेली की ही निवड प्रक्रिया खालील पद्धतीनं होणार आहे. तर माननीय राज्यपाल तथा कुलपती यांच्या मार्गदर्शनानुसार राज्यातील विद्यापीठामध्ये सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक पदाच्या निवड प्रक्रियेसाठी गुणांक पद्धती निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये शैक्षणिक क्रेडेन्शियल आणि त्यांची मुलाखतीमधील कामगिरी गृहीत धरण्यात येणार आहे. म्हणजे तुमचं शैक्षणिक काम आणि तुमचं मुलाखत या दोन्ही बाबी एकत्रित करून अधिक पारदर्शक, निष्पक्ष निवड प्रक्रिया राबवली जाणार आहे. शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन आणि अध्यापनाला 80% गुण असतील तर मुलाखतीसाठी 20%च वेटेज असेल. पण तुम्ही 80% जे गुण आहेत, तर काही प्राध्यापक आपण बघतो की अनेक म्हणजेच बुक पब्लिश संशोधनामध्ये त्यांचं काम चांगल्या पद्धतीचं असतं, दर्जेदार असतं. त्यामुळं जे गुणदान व्हावं, आता आज प्रत्येकजण म्हणजे सेट नेट उत्तीर्ण आहे, वेगवेगळे इंटरनॅशनल, नॅशनल जर्नलमध्ये त्यांचे आर्टिकल देखील पब्लिश झालेले असतात आणि सर्वच जण प्रमाणित करतील असं नाही. काही जण आपण जर पाहतोय तर पैसे देऊनही आर्टिकल पब्लिश करण्याचंही प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळंच UGCनं केअरलिस्ट निर्माण केली होती, परत ती देखील आता बंद करण्यात आली. त्यामुळं कुठंतरी याला व्यक्तिनिष्ठता येऊ शकते. तर मुलाखतीसाठी 20% गुण असणार आहेत. एकत्रित 100 गुणापैकी किमान 50% गुण मिळवलेल्या उमेदवारांनाच अंतिम निवडीसाठी पात्र असतील. अध्यापन क्षमता अथवा संशोधन प्रावीण्य ॲप्टिट्यूड यांचे मूल्यमापन परिसंवाद, सेमिनार अथवा व्याख्यान, प्रात्यक्षिक, लेक्चर आणि क्लासरूम सिच्युएशन अथवा अध्यापन आणि संशोधन यामधील नवीनतम तंत्रज्ञान वापरण्याच्या क्षमतेवरील चर्चा या बाबी मुलाखतीच्या टप्प्यात विचारात घेतल्या जाणार आहेत. म्हणजे तुमचा एखादा दृष्टिकोन कसा आहे, त्यानंतर तुम्ही वेगवेगळे संशोधनविषयक लेक्चर घेतलेले आहेत का, क्लासरूमचं म्हणजे केस स्टडीच्या माध्यमातून तुम्ही क्लासरूम विद्यार्थ्याबरोबर कशा पद्धतीने संवाद साधू शकता, अशा पद्धतीचं मुलाखतीमध्ये प्रश्न असतील. निवड समितीच्या बैठकीचे दृकश्राव्य चित्रीकरण करण्यात म्हणजे रेकॉर्डिंग असणार आहे. निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दृकश्राव्य चित्रीकरण बैठकीला उपस्थित असलेल्या निवड समितीच्या सर्व सदस्यांच्या स्वाक्षरीने सीलबद्ध करण्यात येईल. मुलाखती पूर्ण होताच त्याच दिवशी अथवा दुसऱ्या दिवशी निकाल जाहीर करण्यात येईल. ही सर्व निवड प्रक्रिया सहाय्यक प्राध्यापक पदासह सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक पदाच्या निवड प्रक्रियेत लागू असणार आहे. नवीन निवड प्रक्रियेच्या अधीन राहून विद्यापीठामधील सध्या सुरू असलेल्या प्राध्यापकांची निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात मान्यता देण्यात येणार आहे. तसेच भविष्यात येणाऱ्या विद्यापीठामधील अध्यापकांच्या निवड प्रक्रियेकरता याच पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. पण माझं एक मत आहे की जर आपण MPSC मार्फत जर सर्वच एकत्र पद्धतीनं एकच पेपर सर्वांसाठी देऊन भरती प्रक्रिया राबवली आणि तुम्ही इंटरव्ह्यू 50 मार्काचा ठेवला, परीक्षा 200 मार्काची आणि इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही जे तुमचा ॲप्रोच पाहायचा आहे तसं तुम्ही सेट नेटमध्ये पाहिलेलंच आहे. त्यामुळं आपण जर सूचना केल्यात म्हणजे ही भरती प्रक्रिया जर MPSC मार्फत घेण्यासंदर्भात तर निश्चितच मंत्री महोदयाला भेटून किंवा आपण वेगवेगळ्या स्वरूपामध्ये त्यानंतर आपल्या लोकप्रतिनिधींना जरी देखील ही बाब निदर्शनास आणून दिली तर निश्चितच ही भरती प्रक्रिया एकाच टप्प्यामध्ये, जसं आता आपण टेटच्या माध्यमातून जी पवित्र पोर्टलमार्फत पहिला टप्पा झाला आहे, दुसरा टप्पा चालू आहे, त्याच पद्धतीनं जर आपण या पद्धतीमध्ये जरी म्हणजे पवित्र पोर्टलसारखं जर एखादं पोर्टल तयार करून भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीनं राबवली तर निश्चितच सर्वसामान्य विद्यार्थ्यांना न्याय मिळेल. सर्वसामान्य विद्यार्थी जो 50, 60 लाख, 70 लाख, 80 लाख रुपये भरू शकणार नाही आहे, त्या विद्यार्थ्यांना कुठंतरी ज्ञानाच्या आणि बुद्धिचातुर्याच्या बळावर प्राध्यापक भरतीचा तो सहभागी होऊ शकणार आहे. तर निश्चितच आपण सर्वांनी यावर विचार करावा आणि येणाऱ्या प्रत्येक संधीचं आपण सोनं करावं. आपल्या कौशल्यावर आपण स्वतःच्या म्हणजे मेहनतीवर आणि आपल्या कौशल्यावर अध्ययन प्रक्रियेच्या वेगवेगळ्या खाजगी स्वरूपामधील विद्यापीठामध्ये देखील चांगल्या जागा आहेत, चांगले पगारही मिळतात. तर त्याचाही तुम्ही फक्त गव्हर्नमेंट प्राध्यापक भरतीचाच भाग न होता आज आपण नवीन शैक्षणिक धोरणानुसार इतर देशाचे देखील विद्यापीठं पुणे, मुंबई, त्यानंतर नागपूरसारख्या ठिकाणी त्यांच्या ब्रँचेस सुरू होत आहेत. त्या ठिकाणी देखील भारतातलंच किंवा महाराष्ट्रातलेच प्राध्यापक निवडले जाणार आहेत.
त्यामुळे आपण त्याच्या दृष्टिकोनातून देखील तयारी केलं पाहिजे. खाजगी विद्यापीठामध्ये देखील चांगले सॅलरी म्हणजे वेतन आयोगानुसार सॅलरी दिली जाते. अशा महाविद्यालयामध्ये देखील आपण प्रयत्न केला पाहिजे. निश्चितच आपलं बुद्धी, आपलं प्रयत्न याच्या जीवावर आपण या सर्व नकारात्मक बाजूला सकारात्मकतेकडे बदलू शकतो. चालेल, सर्वांना खूप खूप शुभेच्छा. येणाऱ्या भविष्य हे आपलं उज्ज्वल असेल हीच आपण एक आशा बाळगू शकतो. धन्यवाद.